है ना. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो. आपण मागच्या 2 युट्यूब सेशन मध्ये आपला अजेंडा हा आहे की येत्या येत्या एक्झाम मध्ये एमएसबीटीच्या येत्या एक्झाम मध्ये तुम्हाला 60+ थेरी मध्ये मार्क पडले पाहिजेत. त्यासाठी आपण एकदम सिंपल भाषेमध्ये सी लँग्वेजचा हा कोर्स फ्री मध्ये घेत आहोत. तर त्यासाठी आतापर्यंत आपण काय शिकले सर? टोकन म्हणजे काय, टाइप्स ऑफ टोकन काय, आणि टाइप्स ऑफ टोकन 6 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये आपण फक्त 2 डिस्कस केलेत मागच्या लेक्चरमध्ये. कीवर्ड, आयडेंटिफायर, ऑपरेटर, कॉन्स्टंट, स्पेशल सिम्बल्स हे राहिलेले आहेत. हे आपल्याला, आणि हे घ्यायच्या अगोदर कोण सर, हे लक्ष द्या इकडं. ना आतापर्यंत आपण टाइप्स ऑफ टोकन पाहिलं आहे. त्याच्यामध्ये कीवर्ड बघितलेत, आयडेंटिफायर बघितले, ऑपरेटर, कॉन्स्टंट आणि स्ट्रिंग आणि स्पेशल सिम्बल. हे जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट एक प्रोग्राम आला पाहिजे. 1 ते 2 प्रोग्राम, ऍटलिस्ट 1 ते 2 प्रोग्राम तुम्ही सी लँग्वेज मध्ये केले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला हे 1 2 3 4 5 है ना, 1 2 3 4 5 घरी जाऊन नाच, नाही घरी जाऊन वाच. किती टाईप सर? हे 1 2 हे 5 टाईप शिकण्यासाठी, सॉरी 4, ऑपरेटर, कॉन्स्टंट, स्ट्रिंग आणि स्पेशल सिम्बल, हे 4 कन्सेप्ट शिकण्यासाठी तुम्हाला थोडंसं नॉलेज पाहिजे कोडिंगचं. तर आता आपण थोडंसं कोडिंग कडे जाऊयात. ओके. तर कोडिंग कडे जाण्यासाठी तुम्हाला नॉलेज पाहिजे सर डेटा टाईपचं. तर आपण आता डेटा टाईप कडे येऊयात. लक्ष द्या व्यवस्थित. इथून कोडिंग सुरू होणार आहे. ओके, इथून आता कोडिंग सुरू होणार आहे. डेटा टाइप्स इन सी लँग्वेज. काय आहे सर डेटा टाइप्स? काही नाही. प्रत्येक पहिला प्रश्न तर डेटा टाइप मध्ये डिस्कस करत असताना तुम्हाला डिस्कशन काय करायचं की अहो सर प्रत्येक लँग्वेज मध्ये डेटाला क्लासिफाय करायची गरज का पडली, हा प्रश्न विचार करायचा आहे. तर प्रत्येक लँग्वेज मध्ये डेटाला क्लासिफाय करायची गरज का पडली सर? तर त्याची 2च कारण आहेत, 3 कारण आहेत मेजरली, पण आपण 2 डिस्कस करू. तिसरं कारण नंतर येईल. तर पहिलं कारण काय आहे सर? डेटा इन नेचर एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्मॅट. म्हणजे काय हो सर? अहो सर नेचर मध्येच डेटा वेगवेगळा आहे. म्हणजे काय हो सर? अहो सर नेचर मध्येच व्हिडिओ डेटा वेगळा, नेचर मध्येच इमेज डेटा वेगळा, नेचर मध्येच ऑडिओ डेटा वेगळा, नंबर डेटा वेगळा, ऑडिओ वेगळा, है ना. तर नेचर मध्येच डेटा वेगवेगळा भेटायला. प्रत्येक लँग्वेज मध्ये डेटाला क्लासिफाय करायची गरज पडली. सी प्लस प्लस, बावा, नाही जावा, पायथन, PHP या सगळ्या लँग्वेज मध्ये डेटाला क्लासिफाय करायची गरज का पडली सर? तर त्याचे किती कारण आहेत? त्याचे कारण आहेत 3. इथं मी 2 डिस्कशन मध्ये घेतलेले आहेत. पहिलं काय, नेचर मध्येच डेटा वेगवेगळा आहे सर. दुसरं कारण काय आहे हो सर? एकदम सोपं. दुसरं कारण काय, अहो सर प्रत्येक डेटावरचं ऑपरेशन सुद्धा वेगवेगळं आहे. म्हणजे काय, मी 2 नंबरचं ऍडिशन करू शकतो का? हा, करू शकतो ना. 2 व्हिडिओचं ऍडिशन करता येईल का आपल्याला? नाही, 2 व्हिडिओचं ऍडिशन करता येत नाही. 2 इमेजला मल्टिप्लाय करता येईल का? नाही सर, 2 इमेजला मल्टिप्लाय करता येत नाही. 2 नंबरला मल्टिप्लाय करता येईल का? हा, करता येईल ना सर. सेम जसं एक ऑपरेशन मी या डेटावर करतो, सेम ऑपरेशन मी दुसऱ्या डेटावर करता येईल असं आहे का? नाही. म्हणून त्यामुळं सगळ्याच लँग्वेज मध्ये डेटाला क्लासिफाय करायची गरज पडली. बघा, आपण शिकायलो डेटा टाइप्स इन सी. तर पहिला प्रश्न आपण तिथं काय विचारायचा सर? वाय डेटाला क्लासिफाय करायची गरजच का पडली सर प्रत्येक लँग्वेज मध्ये? तर त्याचे किती कारण आहेत सर? 2. पहिलं कारण काय हो सर? नेचर मध्येच डेटा वेगवेगळा आहे. दुसरं कारण काय आहे हो सर? प्रत्येक डेटावरचं ऑपरेशन सुद्धा वेगवेगळं आहे सर. जे ऑपरेशन मी नंबर डेटावर करतो तेच ऑपरेशन व्हिडिओ डेटावर करता येईल असं नाही. तर काय लिहिले सर डेटा टाइप्स मध्ये? देर आर 2 मेन रिझन्स फॉर क्लासिफाईंग डेटा इन ऑल प्रोग्रामिंग लँग्वेज. दुसरं का वाक्य काय लिहिले? काय रिझन आहेत? त्याचे 2च रिझन आहेत. पहिलं रिझन, डेटा इन नेचर एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्मॅट. नेचर मध्येच डेटा वेगवेगळा आहे. इमेज डेटा वेगळा, व्हिडिओ वेगळा, ऑडिओ वेगळा, नंबर वेगळा, असे भरपूर. दुसरं कारण, अहो सर प्रत्येक डेटावरचं ऑपरेशन सुद्धा वेगळं आहे.
ऑपरेशन्स ऑन इच डेटा टाइप्स आर डिफरंट. बरोबर आहे ना? जे ऑपरेशन या डेटावर करतो ते ऑपरेशन त्या डेटावर करता येईल असं आहे का? नाही. तिसरं रिझन एक आहे ते रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. काय सर? रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा इन मेमरी. म्हणजे काय हो सर? व्हिडिओला स्टोअर करण्यासाठी मेमरीमध्ये त्याची टेक्निक वेगळी आहे. नंबरला स्टोअर करण्यासाठी मेमरीमध्ये त्याची टेक्निक वेगळी आहे. नंबरला तुम्ही डिजिटल फॉर्म मध्ये ठेवू शकता, इमेजला पिक्सेलच्या फॉर्म मध्ये ठेवू शकता. तर प्रत्येक डेटाला रॅम मध्ये स्टोअर करायचा तरीका बी अलग अलग आहे सर. तर मेजरली डेटाला क्लासिफाय करायचे तीनच रिझन आहेत प्रत्येक लँग्वेज मध्ये. तीनच. एक, नेचर मध्येच डेटा वेगवेगळा आहे. दुसरं, प्रत्येक डेटावरचं ऑपरेशन पण वेगळं आहे. आणि तिसरं, रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा इन मेमरी. हे तीन लक्षात राहतील कारण. ओके ओके. तर पुढे येऊ सर. मग सर कोणकोणते आहेत? आता तर कळालं व्हाय डेटाला क्लासिफाय करायची गरज का पडली. तर त्याची किती कारण आहेत सर? 3. नेचरमध्ये डेटा वेगळा, ऑपरेशन डेटावरचं वेगळं, आणि तिसरं इंटरनल रिप्रेझेंटेशन सुद्धा कसं आहे हो सर? वेगळं. मग सर कोणकोणते आहेत? हा, असे भरपूर आहेत सर, भरपूर आहेत. व्हॉट आर दे? असे भरपूर आहेत. व्हिडिओ डेटा वेगळा, इमेज डेटा वेगळा, नंबर डेटा वेगळा, असे भरपूर आहेत. पण आपण सुरुवातीला कशाबद्दल डिस्कस करू? बेसिक डेटा टाईप बद्दल. म्हणजे असे डेटा टाईप जे सी लँग्वेजनेच दिलेले आहेत. जर तुम्हाला हा डेटा स्टोअर करायचा आहे तर हा डेटा टाईप वापरा. जर हा डेटा स्टोअर करायचा आहे तर हा डेटा टाईप वापरा. म्हणजे कसं हो सर? काही नाही, एक डेटा टाईप आहे काय सर? कॅरेक्टर. पहिला प्रश्न, कॅरेक्टर कुणाला म्हणायचे? बघा लक्ष द्या. कॅरेक्टर कुणाला म्हणायचे? कॅरेक्टर कुणाला म्हणायचे? कॅरेक्टर काही नाही सर, सिंगल कोट मध्ये एकच सिंबल. बघा बघा लक्ष द्या, भरपूर विद्यार्थी इथं कन्फ्युजन मध्ये पडतात. कॅरेक्टर डेटा कुणाला म्हणायचे? लक्ष द्या. सिंगल कोट मध्ये एकच सिंबल कुठलंही, म्हणजे काय? सिंगल कोट. बघा, सिंगल कोट, हे डबल कोट, हे ट्रिपल कोट. कॅरेक्टर कुणाला म्हणायचे? डबल कोट नाही नाही नाही, सिंगल कोट मध्ये एकच सिंबल. सिंगल कोट मध्ये एकच सिंबल म्हणजे काय हो सर? काही नाही, सिंगल कोट मध्ये कीबोर्ड वरचे एक बटन. काय? सिंगल कोट मध्ये कीबोर्ड वरचं कुठलंही एक बटन. काय म्हणणार सर? काही समजना गेले. बघा लक्ष द्या. सिंगल कोट मध्ये कीबोर्ड वरचे एक बटन, सिंगल कोट मध्ये कीबोर्ड वरचं कुठलंही बटन एक. अशा डेटाला तुम्ही काय म्हणणार हो? कॅरेक्टर. अशा डेटाला तुम्ही काय म्हणणार सर? कॅरेक्टर. तुम्ही मला सांगा, याला कॅरेक्टर म्हणता येईल का? याला म्हणता येईल का हो? नाही सर. का हो? कॅरेक्टर कुणाला म्हणायचंय? सिंगल कोट मध्ये एकच सिंबल. इथं किती सिंबल आहेत सर? 2. मग याला कॅरेक्टर डेटा टाईप म्हणायचंय का हो? नाही, नाही म्हणायचं याला. बरं, याला म्हणू का हो सर? सिंगल कोट मध्ये 1. याला कॅरेक्टर म्हणू का? आता कन्फ्युजन होते, नंबर म्हणू का कॅरेक्टर म्हणू? नंबर दिसायले, पण याला सुद्धा आपण कॅरेक्टर म्हणणार. काय गंमत करायला सर? हे इकडे बघा. हा, असं 1 असेल तर त्याला नंबर म्हणणार. हा, सिंगल कोट मध्ये नाहीये ना, हा, याला नंबर म्हणा सर. पण त्याच्यावर जर सिंगल कोट टाकलं की त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणा? कॅरेक्टर. त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणा? कॅरेक्टर. बरं, असं म्हणताय. याला कॅरेक्टर म्हणू का हो? बीसी, सिंगल कोट मध्ये बीसी, याला कॅरेक्टर म्हणू का? नाही सर. का हो? सिंगल कोट मध्ये किती सिंबल आलेत? 2. बीसी किती सिंबल आलेत? 2. ज्याच्या मनात पाप आहे त्यालाच ते सुचणार. सिंगल कोट मध्ये किती सिंबल आहेत? 2. मग याला कॅरेक्टर म्हणू का? नाही सर. ओके. तर पहिल्यांदा आपण डिस्कशन केलं कॅरेक्टर कुणाला म्हणायचे. बघा कुठून कुठून सुरुवात झाली. पहिल्यांदा प्रश्न विचारला, व्हाय देर इज अ नीड टू क्लासिफाय द डेटा इन ऑल लँग्वेज. तर पहिलं रिझन काय? इन नेचर
व्हेरियस फॉर्मॅट वी गॉट म्हणजे काय हो सर, नेचरमध्येच डेटा कसा भेटायला आपल्याला वेगवेगळा. दुसरं कारण प्रत्येक डेटावरचं ऑपरेशन वेगवेगळं आहे. आणि तिसरं कारण आहे सर इंटरनल रिप्रेझेंटेशन. मग सर पुढचा प्रश्न कोणकोणते आहेत, असे भरपूर आहेत, व्हिडिओ, ऑडिओ, इमेज, त्या सगळ्यांसाठी बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला डेटा कुणाला बघायला सर आपण, कॅरेक्टर. कॅरेक्टर कुणाला म्हणायचे हो, सिंगल कोट मध्ये एकच सिंबल, सिंगल कोट मध्ये एकच सिंबल, अशा डेटाला आपण काय म्हणणार, कॅरेक्टर. डबल कोट मध्ये म्हणतोय का, नाही सर डबल कोट मध्ये म्हणत नाही, काय म्हणतोय, सिंगल कोट मध्ये एकच सिंबल. मग याला म्हणू का कॅरेक्टर म्हणू, नाही सर, याला काय आहे, हे डबल कोट आहे ना. दुसरं काय, दोन सिंबल आहेत. आपलं सिंगल कोट मध्ये किती सिंबल पाहिजेत, एकच, तर हा कॅरेक्टर नाही. एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आता, 2.5 याला कॅरेक्टर म्हणू का सर, कन्फ्युजन आहे. 2.5 हा नंबर पण आहे आणि सिंगल कोट मध्ये आहे. बघा काय म्हणता येईल याला, कॅरेक्टर म्हणता येईल का याला, नाही. का हो सर, कारण की सिंगल कोटच्या आतमध्ये एकच सिंबल पाहिजे. इथं किती आहेत सिंबल, दोन. दोन नाही 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 नाही, किती आहेत सर, तीन. तीन कुठं, हे 2 1 पॉइंट 1 आणि 5 1. सिंगल कोटच्या आतमध्ये किती सिंबल झाले, 2 1 पॉइंट 1 आणि 5 1. किती सिंबल झाले सर, 3. तर मग हे कॅरेक्टर नाही. तर इकडे येऊ बघा, कॅरेक्टर, जर तुम्हाला कॅरेक्टर डेटा स्टोअर करायचा आहे रॅम मध्ये, तर त्यांनी एक डेटा टाईप दिलाय, त्याचं नाव त्यांनीच काय दिलंय हो, कॅर, CHAR, कॅर. आणि जर तुम्ही हा डेटा टाईप वापरलात तर रॅम मध्ये किती स्पेस रिझर्व होणार, 1 बाईट. तसं नंबरला स्टोअर करायला त्यांनी 3 डेटा टाईप दिले, त्यांनीच दिलेले आहेत. एकाचं नाव इंट, एकाचं नाव फ्लोट आणि एकाचं नाव डबल. जर तुम्हाला नंबर स्टोअर करायचे रॅम मध्ये तर हे डेटा टाईप वापरा. हे नंबर म्हणजे काय हो सर, थोडक्यात नंबर म्हणजे काय बघा, तुम्हाला 5 ला स्टोअर करायचे रॅम मध्ये, 5 हा नंबर आहे. मग नंबरला स्टोअर करायला किती डेटा टाईप दिलेत त्यांनी, 3. एक इंट, फ्लोट आणि काय हो सर, डबल. मग कोणता वापरू 3 पैकी, काही नाही सर, हा 5 पॉइंट वाला आहे नंबर आहे का, विदाउट पॉइंट वाला आहे, 5 विदाउट पॉइंट वाला आहे. मग हे 5 ला स्टोअर करायला, हे 5 ला स्टोअर करायला तुम्ही काय वापरा सर, इंट. जर पॉइंट वाला नंबर असेल 5.3 पॉइंट वाला नंबर असेल तर त्याला स्टोअर करायला तुम्ही फ्लोट वापरा किंवा डबल हा डेटा टाईप वापरा. कसं वापरा नंतर सांगतो, कोणता वापरा ते फक्त सांगायला. बघा कॅरेक्टरला स्टोअर करायचे, कॅरेक्टर म्हणजे काय, सिंगल कोट मध्ये एकच सिंबल, असा डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे तर कुठला डेटा टाईप वापरा, कॅर. कसं वापरा नंतर सांगतो. नंबरला स्टोअर करायचे, नंबरचे 2 टाईप, पॉइंट वाले नंबर, विदाउट पॉइंट वाले नंबर. पॉइंट वाल्या नंबरला स्टोअर करायचं आहे तर त्यांनी तुम्हाला डेटा टाईप दिलाय फ्लोट किंवा डबल. विदाउट पॉइंट वाल्या नंबरला स्टोअर करायचे तर कुठला डेटा टाईप वापरा सर, इंट. विदाउट पॉइंट वाल्या नंबरला स्टोअर करायचे तर कुठला डेटा टाईप वापरा, इंट. ओके, काही नाही सर, हा